नमस्कार, मी मानसी जाधव. खेड वार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत. पाहूया काही विशेष घडामोडी. भोसते घाटात मालवाहू टेम्पो दरीत कोसळला, सुदैवाने मनुष्यहानी टळली. चिंतना राष्ट्रीय परीक्षेत LTDची उत्तुंग भरारी. खेड शहरात रोहिदास जयंती उत्साहात साजरी. चोरद नदीवरील पुलाचे काम रखडले, आंबोली परिसरातील 45 गावांची पावसाळ्यातील समस्या कायम. आंचरले खाडीत बोट बुडाली, 5 लाखाचे नुकसान. आणि उमेदवारांना ऑनलाईन करावा लागणारा निवडणूक खर्च सादर. आता पाहूया सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात लाद्या वाहून नेणारा मालवाहू टेम्पो 300 फूट दरीत कोसळला. या अपघातात सुदैवाने मनुष्यहानी झाली नसली तरी टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजू दुबे राहणार पिवंटी हा आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो घेऊन मुंबईहून गोव्याकडे जाण्यासाठी निघाला होता. भोसते घाट चढत असताना चालकाचा एका अवघड वळणावर टेम्पोवरील ताबा सुटला आणि तो टेम्पो रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन सुमारे 30 फूट दरीत कोसळला. या अपघातात चालक दुबे हा सुदैवाने बचावला असला तरी टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खेड पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दिनांक 10 फेब्रुवारी 2017 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये स्काउट गाईड विभागामार्फत राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 14 वयोगटातील बालकांमध्ये आतड्यांचा कृमिदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतामुळे होतो. या जंताच्या प्रादुर्भावामुळे बालकाची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. या समस्येवर मात करण्यासाठी 10 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिन राबवण्यात येतो. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थितीत शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून या पार्श्वभूमीवर रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्काउट गाईड या विभागामार्फत हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रीती नायर, उपमुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल या दिवसाचे महत्त्व सांगितले. तसेच श्री कल्पेश सकपाल सर यांनी जंत संसर्गाची लक्षणे, आपल्या आरोग्य व पोषण स्थितीवर जंताचा होणारा परिणाम, त्याचबरोबर जंत संसर्ग कसा थांबविता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात आली. या राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी घरोघरी एकच नारा जनतांना नाही थारा, सर्वांच्या आरोग्याची खबरदारी, तुमची आमची जबाबदारी, जनतापासून मुक्ती, मुलांना शिकती अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. स्काउट गाईडचे मार्गदर्शक श्री दीपक कदम, सौ मेहा गुहागरकर, सौ अर्चना गायकवाड, श्री कल्पेश सकपाल, स्वप्नील जाधव यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रीती नायर, उपमुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी व शिक्षक उपस्थित होते. केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी दिनांक 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नामदार गीत्यांच्या प्रचार सभा खेड, मंडणगड, दापोली, गुहागर व चिपळूण या तालुक्यात होणार आहेत. आज त्यांची पहिली सभा दुपारी 3 वाजता कळबणी येथे झाली. त्यानंतर कुलवंडी येथे 5:30 वाजता तर 7 वाजता शिव येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. गीते यांच्या तिन्ही सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्या शनिवार दिनांक 11 रोजी सकाळी 11 वाजता राधाकृष्ण सभागृह, भिंगोली तालुका मंडणगड येथे शिवसेना मंडणगड तालुका मेळावा, दुपारी 1 वाजल्यापासून दापोली तालुक्यात पालगड, बुरोंडी व असोंड आदी ठिकाणी प्रचार सभा होणार आहेत. रविवार दिनांक 12 रोजी गुहागर तालुक्यात सकाळी 11 वाजता पालपेणे, दुपारी 1 वाजता आबलोली, दुपारी 3 वाजता कातळूक तसेच चिपळूण तालुक्यात सायंकाळी 5 वाजता मार्गतामाने, सायंकाळी 7:30 वाजता कोंढे येथे अशा प्रचार सभा संपन्न होणार आहेत. नामदार गीतेंच्या या दौऱ्यात जिल्हा संपर्क प्रमुख विजय कदम, जिल्हा प्रमुख सचिन कदम, युवा सेना कोअर कमिटीचे सदस्य योगेश कदम, उपजिल्हा प्रमुख प्रकाश कालेकर, शंकर कांगणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संदीप राजपुरे, बाळा खेतले, अरुण कदम, आदेश केणे, दीप्ती निखारगे, तालुका प्रमुख राजा बेलोसे, संतोष कोवले, प्रदीप सुर्वे, महेश नाटेकर, सुधीर शिंदे आणि इतर शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
10 मंत्री आहेत महाराष्ट्राच्या सरकारमध्ये, पण पुन्हा या महानगरपालिकांच्या निवडणुका आल्या, पुन्हा वाद सुरू झाले, पुन्हा मतभेद सुरू झाले. किती काळ मतभेद, किती काळ वाद. आणि म्हणून पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला की एकदा काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या, जे काय व्हायचं असेल ते होऊन जाऊ द्या, एकदा महाराष्ट्राला ठरवू द्या, महाराष्ट्र कुणाच्या पाठीशी आहे ते एकदा महाराष्ट्राला ठरवू द्या. आणि म्हणून एवढा धाडसी निर्णय, सत्तेचा कुठलाही मोह न ठेवता, सत्तेचा कुठलाही लोभ न ठेवता, प्रसंगी गरज भासली तर सरकारमधून बाहेर पडायची तयारी सुद्धा पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी ठेवलेली आहे. आणि म्हणून शिवसेनेला कधीच सत्तेचा मोह झाला. माननीय शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे, शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी झालेला नाहीये. सत्ता हा शिवसेनेसाठी ऑक्सिजन नाही, सत्तेशिवाय सुद्धा शिवसेना जगू शकते, या महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकते. खेड येथील LTD इंग्लिश मीडियम स्कूलने आंतरराष्ट्रीय चिंतन प्रकाशन चित्रदुर्ग कर्नाटक मार्फत घेण्यात आलेल्या गणित, इंग्लिश, ग्रामर, जनरल नॉलेज, सायन्स परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले आहे. चिंतना इंग्रजी व्याकरण परीक्षेत 3री ते 7वीचे एकूण 493 विद्यार्थी शाळेतून प्रविष्ट झाले होते. त्यातून जिल्हा स्तरावर 45 विद्यार्थी, राज्य स्तरावर 5 तर राष्ट्रीय स्तरावर 5 विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे. तसेच चिंतना गणित परीक्षेत इयत्ता 3री ते 7वीचे एकूण 517 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातून जिल्हा स्तरावर 45, राज्य स्तरावर 6 तर राष्ट्रीय स्तरावर 4 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. चिंतना विज्ञान परीक्षेत जिल्हा स्तरावर 2 तर चिंतना जनरल नॉलेज परीक्षेत जिल्हा स्तरावर 2 आणि राज्य स्तरावर एका विद्यार्थ्याने भव्य दिव्य यश मिळवले आहे. सन 2015-16 मध्ये LTD स्कूलच्या जय दीपक मोरे या एकमेव विद्यार्थ्याची निवड महाराष्ट्रातून नासाच्या भेटीसाठी इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेच्या माध्यमातून झाली होती. यावर्षी देखील हायस्कूलमधून इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेसाठी 477 विद्यार्थी बसले होते. त्यातून 125 विद्यार्थ्यांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली असून त्याचा निकाल मार्च महिन्यात येणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या या यशासाठी त्यांना प्रशालेतील शिक्षकांचे आणि पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अहमदभाई मुकादम, सदस्य काका पाटणे, किशोर गुहागरकर, मुख्याध्यापक जॉय सर, GB सारंग, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ LC जॉय आणि शाळेतील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले. खेड येथील दीप्ती ऑइल मिलचे मालक, माजी नगरसेवक आणि लायन्स क्लबचे अध्यक्ष मिलिंदजी इवलेकर यांच्या लग्नाच्या 24व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी साखळे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन सहपत्नीक खाऊचे वाटप केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके ठेवण्यासाठी 2 लोखंडी रॅक भेट म्हणून दिल्या. शाळेतर्फे इवलेकर उभयंतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. या प्रसंगी लायन्सचे अध्यक्ष मिलिंद इवलेकर, सौ मिनल मिलिंद इवलेकर, सचिव अमोल मोरे, पंकज शहा, डॉक्टर वीरेंद्र चिखले, शंकर पार्टे, दत्ता तनपुरे, निकेत काणेकर, शैलेश धारिया, गौतम जैन, राजा जोईसर यांच्यासह लायन्सचे पदाधिकारी, चाकाळे येथील चंद्रकांत पार्टे, विकास वाडकर, सौ अश्विनी वडके, शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका आमचे मित्र या शाळेतले सर कंदे सर आणि महत्त्वाचं म्हणजे या गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष आणि चंद्रशेठ पार्टेशेठ आज या शाळेमध्ये ज्यांच्यामुळे हा योग घडून आला त्या आमच्या वडके मॅडम. खरं तर आज आमच्या इवलेकर म्हणजे मी, माझी मिसेस यांच्या लग्नाचा 24वा वाढदिवस आणि हा वाढदिवस कुठेतरी आपण एक चांगल्या मुलांच्यात साजरा करायचा हा योग आम्ही हे केला. आणि म्हणाल्या की बाबा असं असं आहे, त्या शाळेला ही गरज आहे. आणि आम्ही लायन्सचे एक परिवार आहे. आमचं लायन्सचा परिवार असा आहे की जिथे कुठे गरज असेल तिथे आमची लायन्स संस्था पोहोचते आणि ती गरज पूर्ण करते. आणि त्या अनुषंगाने आज आम्ही या शाळेला ज्या गरजेच्या काही रॅक आहेत ह्या रॅक आम्ही देणार आहोत. त्या रॅक मला वाटतं थोड्या वेळ येतील इथे, त्या आपण ते त्याचं अर्पण करणार आहोत. आणि आता जर का शाळेत आम्ही येतोय तर तिथे मुलं मी विचारली बाबा लहान मुलं किती आहेत
आणि त्या निमित्ताने आज आमचा असा योग आहे, आमच्या लग्नाचा एक वाढदिवस आहे आणि त्या अनुषंगाने त्या वाढदिवसामध्ये सगळ्यांना समाविष्ट करावं आणि मुलांचं कुठेतरी खाऊगटूप करून त्यांचं तोंड गोड करावं हा एक उद्देश ठेवून आम्ही आलो आणि त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही प्रथमतः खाऊवाटप करू. त्यासाठी आमचे सगळे मेंबर्स माझ्याबरोबर आहेत, त्या सगळ्यांचा मी धन्यवाद देईन. आणि कधी अशी काही गरज लागेल का बाबा आम्हाला एखादी गरज आहे तर आमचे सगळे मेंबर्स, आमची लायन्स संस्था या सगळ्याला पुढाकार घेते आणि तिथे हा कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि आम्हाला इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल मी या शाळा व्यवस्थापन कमिटीचं आभार मानतो. मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तालुका रोहिदास समाज सेवा संघाच्या वतीने शहरातील स्वरूपनगर येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त श्री रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, श्री सत्यनारायणची महापूजा, मांडवेतील हरिभजन पंडित नम्रताताई मोरे यांचे कीर्तन, दुपारी सत्कार आणि भाषणे, 2 वाजता महाप्रसाद, सायंकाळी प्रतिमेचे दर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी बहुसंख्येने या कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश शिरीषकर यांनी मेहनत घेतली. तालुक्यातील देवघर येथील निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा संप्रदायाचे थोर विचारवंत आणि सद्गुरू परमपूज्य ज्ञानेश्वर जाधव यांचे माघ शुद्ध एकादशी मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2017 रोजी अखंड हरिनाम सप्ताह सुरू असताना वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे 7वे 13 फेब्रुवारी रोजी आणि उत्तर कार्य रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे त्यांचे पुत्र हरिभजन पंडित निवृत्ती जाधव आणि हरिभजन पंडित पांडुरंग जाधव यांनी ग्रामस्थ, समाज बांधव, हितचिंतक आणि आप्तेष्टांना कळवले आहे. शहरातील संत रोहिदास नगर येथील रोहिदास समाजसेवा संघ खेड शहर शाखेच्या वतीने संत रोहिदास महाराजांची जयंती विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यामध्ये सकाळी 8 वाजता संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे आणि पालखीचे पूजन, नगरसेवक बाळाराम खेडेकर यांच्या हस्ते समाज कार्यालयाचे उद्घाटन, श्री सत्यनारायणची महापूजा, 9:30 वाजता महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक, 12 वाजता मिरवणुकीची सांगता, 1:30 वाजता महाप्रसाद, 4 ते 6 महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन, 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस समारंभ आणि मार्गदर्शन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी शहराध्यक्ष चंद्रकांत देवळेकर आणि कार्याध्यक्ष रवींद्र खेडेकर यांनी विशेष प्रयत्न केले. सुपुत्र सातारा जिल्ह्यातील वाई येथील माध्यमिक शाळेत इयत्ता 9वीत शिकणाऱ्या 15 वर्षीय संग्राम महेश कदम याने बालवयातच किक बॉक्सिंग खेळात प्रावीण्य मिळवले असून त्याने आतापर्यंत या खेळात केलेली नेत्रदीपक कामगिरी खेडवासियांना अभिमान वाटावी अशीच आहे.
आता अफगाणिस्तान येथे दिनांक 5 ते 7 मे रोजी होणाऱ्या वर्ल्ड गोल्डन डायमंड कप 2017 या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. अगदी लहान वयातच संग्राम कदम यांनी किक बॉक्सिंग या खेळात चमकदार कामगिरी करून आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घ्यावयास लावली आहे. खरे तर किक बॉक्सिंग हा खेळ खतरनाक म्हणूनच ओळखला जातो. या खेळात प्रावीण्य मिळवणे तेवढे सोपे नाही. संग्राम कदम याच्या खालोखाल चांगली कामगिरी करणाऱ्या विविध राज्यातील खेळाडूंना चांगले प्रोत्साहन देण्यात आले आहे. स्पर्धेसाठी होणारा आर्थिक भार सुद्धा उचलला गेला आहे. मात्र खेड तालुक्यातील केरणे गावातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या संग्राम कदम यांनी राज्यस्तरीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करून सुद्धा तो कायम उपेक्षितच राहिला आहे. त्याने विविध ठिकाणी स्पर्धा खेळून आपले प्रावीण्य सिद्ध केले आहे. त्याला या स्पर्धेसाठी कोणीही आर्थिक हातभार लावला नाही. एवढेच नव्हे तर साधी शाबासकीची थाप तरी त्याच्या पाठीवर द्यावी असेही कोणाला वाटले नाही. आपला खेड तालुका सगळ्याच क्षेत्रावर आघाडीवर आहे. तालुक्याची क्रीडा क्षेत्रातही चांगली कामगिरी आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करून राज्याचे, जिल्ह्याचे व तालुक्याचे व गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या संग्राम कदम याची येथील क्रीडा क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी यांनी दखलच घेतली नाही. हा खेडवासियांच्या दृष्टीने मोठा दैव दुर्विलासच आहे. संग्राम कदम याने आतापर्यंत खेळलेल्या स्पर्धांवर नजर टाकली असता त्याच्या उठावदार कामगिरीची कल्पना येईल. अहमदनगर येथे ज्युनियर महाराष्ट्र स्टेट किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2014 स्पर्धेत गोल्ड मेडल, गोवा येथे झालेल्या इंटरनॅशनल ओपन कराटे अँड किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2015 स्पर्धेत प्रथम क्रमांक, सातारा येथे 2015 मध्ये झालेल्या सिनियर आणि ज्युनियर महाराष्ट्र स्टेट किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत गोल्ड मेडल, दिल्ली येथील टालकोटोरा स्टेडियममध्ये 2015 मध्ये झालेल्या नॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत द्वितीय क्रमांक, दिल्ली येथे 2016 मध्ये झालेल्या नॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत गोल्ड मेडल, सर्वात महत्त्वाच्या सन 2016 साली झालेल्या थायलंड येथील द वर्ल्ड ओपन किक बॉक्सिंग मुई थाई चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल मिळवले. आणि आता 5 ते 7 मे रोजी अफगाणिस्तान येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. संग्राम कदम यांनी मिळवलेल्या प्रावीण्याची दखल त्या स्पर्धेच्या ठिकाणी घेतली गेली असली तरी राज्य स्तरापासून जिल्हा, तालुका व गाव पातळीवर सुद्धा दखल घेऊन त्याला सर्वतोपरी आर्थिक सहाय्यासह सहकार्य मिळावे अशी अपेक्षा या निमित्ताने आम्हाला करावीशी वाटत आहे. आंबवली विभागातील 45 गावांना जोडणाऱ्या चोरद नदी पुलाचे काम मुदतीत पूर्ण न झाल्याने यंदाच्या पावसाळ्यातही या परिसरातील नागरिकांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटण्याची शक्यता आहे. हा पूल जानेवारी 2017 मध्ये वाहतुकीला खुला होणे गरजेचे होते, परंतु अद्याप पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. पुलाचे काम कधी पूर्ण होईल हे सांगता येत नसल्याने यंदाही या परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. खेड आंबवली मार्गावरील चोरद नदीवर असलेला जुना पूल अतिशय कमी उंचीचा आहे. त्यामुळे थोडा जरी पाऊस पडला तरी हा पूल पाण्याखाली जातो आणि आंबवली विभागातील सुमारे 45 गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटतो. खेड व भरणेनाका येथील महाविद्यालय व विद्यालयात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची फार मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्यात विद्यार्थी आणि या भागातील नागरिक यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन चोरद नदी पुलाची उंची वाढवण्यात यावी असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासनाकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळून पुलासाठी आवश्यक असलेला 2 कोटी 14 लाखाचा निधी मंजूर झाल्यावर पुलाच्या कामाला सुरुवात झाली. पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला 18 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत पुलाचे काम पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करायचा होता, परंतु कामाची मुदत संपून गेली तरी पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने हा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होईल हे सांगता येत नाही. याबाबत पुलाच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेले सार्वजनिक उपविभाग खेडचे अभियंता कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की हा पूल डिसेंबर महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणे गरजेचे होते, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे तो होऊ शकलेला नाही. याबाबत संबंधित ठेकेदाराला आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या असून मे महिन्याआधी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. कदम यांनी मे महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल असे सांगितले असले तरी पुलाचे उर्वरित काम ज्या धीम्या गतीने सुरू आहे ते पाहिले तर पावसाळ्याआधी हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल असे सांगता येत नाही. यामुळे यावर्षीही
आंबवली परिसरातील सुमारे 45 गावातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना पावसाळ्यात विविध समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोकण विभाग गुरु रविदास विकास मंडळाचे खेड तालुका गुरु रविदास विकास मंडळातर्फे संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्सव खेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक, सत्कार समारंभ आणि भोजन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय रविदास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतारामजी कदम, खेड शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी प्रकाश सावर्डेकर, ज्ञानदीप विद्या मंदिरचे पर्यवेक्षक संतोष भोसले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर काही विशेष घडामोडींवर. भोसते घाटात मालवाहू टेम्पो दरीत कोसळला, सुदैवाने मनुष्यहानी टळली. चिंतना राष्ट्रीय परीक्षेत LTDची उत्तुंग भरारी. खेड शहरात रोहिदास जयंती उत्साहात साजरी. चोरद नदीवरील पुलाचे काम रखडले. आंबवली परिसरातील 45 गावांची पावसाळ्यातील समस्या कायम. आंजर्ले खाडीत बोट बुडाली, 5 लाखाचे नुकसान. आणि उमेदवारांना ऑनलाईन करावा लागणारा निवडणूक खर्च सादर. याबरोबरच खेड वार्ता संपल्या. धन्यवाद.